नमस्कार मंडळी, तर आज आहे आपला डे 7 आणि मी खाली आलो होतो स्टोअरवर थोडंसं सामान घेण्यासाठी. नंतर आपण ग्रीन टी घेऊन आपली दिवसाची सुरुवात केली आहे, तुम्ही पाहू शकता. नंतर मी ब्रेकफास्ट बनवला. एक मी मधवाला ब्रेकफास्ट बनवला आहे आणि दुसरं बनवलं आहे चॉकलेटवालं. मधवालं मी खाल्लं आणि चॉकलेटवालं शिवानीसाठी बनवलं होतं. नंतर घरातलं थोडं काम केलं आणि नंतर आपण आपल्या एक्सरसाइजला चालू केली आहे. तर गाईस, तुम्ही पाहू शकता आज आपण स्पेशली फक्त पोटाचा आणि साईड बेली फॅट, जे लव्ह हँडल असतं साईडचं फॅट, त्याच्यासाठी आणि पोटासाठी प्रॉपर एक्सरसाइज जे आहे ते मी आज करत आहे. आजचं एक्सरसाइज चॅलेंज थोडंसं टफ होतं गाईज, पण खरं सांगतो पूर्ण एक्सरसाइज झाल्यानंतर खूप बेटर आणि म्हणजे डिफरन्स जाणवत होता. आणि खरं मला असं पूर्ण फील होतं आहे की म्हणजे मला तसं वाटतं की 5-6 दिवसातच मला असं वाटतं 2-3 किलो वजन कमी झालं असेल. आणि जसं की तुम्ही पाहिलंच असणार गाईज, कालच्या डे 6ला आपण काही एक्सरसाइज वर्कआउट केला नव्हता, तर मी आज कालचा दिवस पूर्ण इथे आज कव्हर केला आहे. तुम्ही पाहू शकता. खरं सांगू तर गाईज ना, हँड्स आणि लेग्स तुम्ही बघू शकता एकदम टोनमध्ये आहेत. फक्त जे पोटाची जी चरबी आहे तुम्ही पाहू शकता, फॅट ते एक्स्ट्रा स्टोरेज जमा झालं आहे फॅटचं, त्याच्यासाठीच मेहनत खूप चालू आहे. आणि जास्त रिस्क म्हणजे याच फॅटचं असतं, तर त्याच्यामुळेच एवढी हार्डवर्किंग चालू आहे. तर असंच तुमचा सपोर्ट राहू द्या. आय होप 30 डेजमध्ये ॲटलिस्ट मी एक शेप तरी घेऊन येईल बॉडीला, परफेक्ट शेप. खरं गाईज, डेली एक्सरसाइज चालू आहे, तर मला माझे कराटे डेजची आठवण आली. डेली एक्सरसाइज व्हायची तिथे. मी मिक्स मार्शल आर्ट्स कराटे केलेलं आहे गाईज. नंतर पोलीस भरती, पोलीस अकॅडमीसुद्धा मी भरतीसाठी अकॅडमीसुद्धा लावली होती 1 वर्ष. तर ते दिवस मला आठवले. बट एक आहे, दिवसातून जर तुम्ही गाईज स्वतःच्या बॉडीला 1 ते 1.5 तास पण द्याल ना, तर तुमचं पूर्ण 24 तास दिवसाचे एकदम रिलॅक्स जातात. तुम्हाला म्हणजे कितीही तुम्ही हार्डवर्क असू द्या, ऑफिस वर्क असू द्या, तुम्हाला बोरिंग वाटणार नाही. आणि गाईज, आणखी एक गोष्ट सांगायची होती. 1 महिना झाला आजीला जाऊन, पण आजीची खूप आठवण येते. आय मिस यू आजी. सो गाईज, सिम्बाचा ब्रेकफास्ट रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि खूप उतावळा होतो ब्रेकफास्ट घेऊन आल्यावर खरं. मग नंतर त्यांनी ब्रेकफास्ट त्याला दिला आहे. नंतर मी आज थोडं फेस आयसिंग करतो आहे, पाहू शकता तुम्ही पण. रोज फेस आयसिंग करा. आणि हे उठणेचं मी फेस पॅक बनवून आज चेहऱ्यावर लावला आहे गाईज. आणि फिशेसला आपण जेवण दिलं आहे आता. आणि हे तुम्ही पाहू शकता रिझल्ट फेस पॅक नंतरचा. नंतर थोडंसं फ्रेश वगैरे होऊया. आणि शिवानीला तिचा ब्रेकफास्ट दिला, लंच सॉरी. आणि नंतर मी माझ्या लंचची तयारी करत होतो गाईज, तुम्ही पाहू शकता. हे मी आज बनवलं आहे सॅलड, मिक्स व्हेजिटेबल सॅलड. हे जे पण इंग्रेडियंट्स आहे सेम तुम्ही बनवू शकता फॉर वेट लॉस. आणि त्यासोबत मी बॉइल्ड एग्स घेतले आहेत. आणि मस्त लंच झाला गाईज आजचा तर आपला. नंतर मी PD बाईसोबत गाईज जरा उलवे येथे चाललो होतो एक कामानिमित्त. तिथे जाताना एक गाईज मध्ये ॲक्सिडेंट झाला होता, पाहिला तर तुम्हाला पण दाखवा असं वाटलं. सो गाईज, उलवे नंतर मानखुर्द आणि मानखुर्द नंतर गोवंडी. आज खूप कामं होती. सर्व्हिस झाल्यानंतर गाईज आज घरी गेलो. भूक तर लागली होती गाईज, पण थोडासा चिवडा खाल्ला आणि झोपी गेलो. गुड नाईट गाईज, उद्या